हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसंभृतया चिरम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे आणि मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादांतर्गत कपिल महामुनी आणि देवहूती यांचा संवाद चाललाय. देवहूतीने प्रश्न उपस्थित केला होता की हा माया आणि ब्रह्म किंवा सांख्ययोगाच्या ज्ञानाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांना जर सोडत नसतील, जसा हा गंधगुण फुलाला सोडत नाही, फूल आणि गंध, फूल आणि सुगंध हा जसा एकात्म आहे, तर मग पुरुषाची मुक्तता कशी होईल, पुरुष या प्रकृतीपासून मुक्त कसा होईल ते मला सांगा. असं म्हटल्यानंतर भगवान सांगायला सुरुवात करतात, हे आई, ज्याप्रमाणे आता आपण कवडसा पडतो या पूर्ण तत्वज्ञानामध्ये योग आणि सांख्य दर्शन यातला ग्राह्यांश भगवंतांनी घेतलेला आहे. योग मार्ग हा पतंजलीचा पातंजल योगसूत्र किंवा योगदर्शन आणि त्याचबरोबर सांख्य तत्वज्ञान याच्या मधला जो दुवा आहे तो भक्तीचा आहे. भक्तीचं वर्णन योगाने केलं नाही आणि सांख्याने केलं नाही, पण भगवंतांनी योग आणि सांख्य या दोन्हीचा मधला दुवा यातला ग्राह्यांश घेऊन भक्तीवर भर दिलेला आहे. सांख्य योगासंबंधीचं हे दार्शनिक जे विवेचन आहे त्यामध्ये भक्तीवर भर नाहीये. कपिलांनी सुद्धा भक्तीवर या ठिकाणी भर दिला आणि सांख्य किंवा योग यामध्ये जो भक्तीला महत्व नाहीये ते कपिलाचार्यांनी दिलं. त्यामुळे भागवतकारांनी कपिलांच्या मुखामधून भक्तियोगाचं विवरण केलेलं दिसतं. भक्तीला उपोद्बलक म्हणून मग सांख्य, भक्तीला उपोद्बलक म्हणून योग, ज्याला आपण योगायोगाने ज्याचं वर्णन आपल्याला सहज करता येऊ शकतं, उपोद्बलक साह्यकारी असं अर्थ त्याचा. आणि मग यानंतर या संबंधीचं विवेचन करताना त्यांनी आपल्याला सांगितलं की ज्याप्रमाणे यथा जलस्य आभास स्थलेय जलस्थल स्तेनावदृश्यते, ज्याप्रमाणे आपण कवडसा पाहतो, भिंतीवर कवडसा पडला, कशाचा पडला तर सूर्याच्या प्रतिबिंबाचा कवडसा भिंतीवर पडला. कवडसा पडल्याबरोबर आपण काय करतो, तो पाहतो आणि अरे हा कवडसा पडलाय, हा कुठून पडलाय, मग पाण्यात मध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं, मग आपण पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे पाहतो आणि पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे, पाण्यात कुठून प्रतिबिंब पडलं तर आकाशातलं, म्हणजे भिंतीवरच्या कवडशामधून आपण पाण्याकडे जातो आणि पाण्याकडून मूळ तत्वाकडे जातो. त्याप्रमाणे ते म्हणतात की हे आई, तुला आपल्याला या प्रकृतीचा विचार सोडून प्रकृतीचा बाध करून मग इंद्रियातील देवतांचा विचार आणि या इंद्रियाच्या मध्ये जी शक्ती प्राप्त झाली ती प्राणाची शक्ती आहे, त्या प्राणाकडून आपल्याला आत्म्याकडे जायचे. याप्रमाणे ते म्हणतात कवडशावरून जसं सूर्याचं ज्ञान तसं वैकारिक भेद, अहंकारत्रय म्हणजे इंद्रिय मन वगैरे यांच्याकडून आपल्याला ईश्वराकडे जायचे आणि याच्यासाठी आपल्याला तीव्रेण भक्तियोगेनं भक्तियोग हा आचरला पाहिजे. आता भक्तियोग कसा आचरला पाहिजे हेच ते सांगतात. हे आई, याप्रमाणे मनामध्ये बदल झाला पाहिजे.
मनात बदल झाला की आपोआपच या प्रकृतीपासून तुझी सुटका होईल. प्रकृतीपासून सुटका होण्यासाठी मनात बदल व्हायला पाहिजे. जोपर्यंत मन चिकटलेलं आहे तोपर्यंत प्रकृतीपासून सुटका नाही. जेव्हा आपण मनामध्ये परिवर्तन घडतं, बदल घडतो, एकदम परिवर्तन मनामध्ये कधी कधी घडतं. मग आता आपल्याला असं दिसेल, दैनंदिन उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की का पतिपुत्रा ते आलिंगी एकचिते तरुणांगी. आता मन आहे, तेच मन आहे, पण भावना बदलली. भावना कशी बदलायची? सोपी गोष्ट आहे. भावना, लिप्ततेची भावना काढून अलिप्ततेची भावना ठेवणे. तुम्ही म्हणाल अवघड आहे. अवघड नाहीये, सोपं आहे. कसं? का पतिपुत्रा ते आलिंगी. माऊलींनी उदाहरण दिले, का पतिपुत्रा ते आलिंगी. स्त्री ही पतीलाही आलिंगन देते आणि पुत्रालाही आलिंगन देते. पतीला दिलेल्या आलिंगनामधले तिची भावना आणि पुत्राला दिलेल्या आलिंगनातली भावना एक नाहीये. का पतिपुत्रा ते आलिंगी एकचिते तरुणांगी. ती एकच आहे, एकच स्त्री आहे, परंतु पतीला पत्नी म्हणून आलिंगन देते आणि पुत्राला आई म्हणून आलिंगन देते. तेव्हा हा जो भेद आहे, पत्नीत्व आणि मातृत्व याच्यामधला जो भेद आहे, तो भेद कसा झाला? एकाच मनात कस काय आला? ते म्हणे हो, मग नाते वेगळे. मग ते म्हणे त्याचप्रमाणे ते म्हणतात तेथ पुत्रभाव आणि पतिभाव हा भिन्न भिन्न झाला. तिथे पतिभावाच्या ठिकाणी काम आहे, पण पुत्रभावाच्या ठिकाणी काम नाही, इच्छा नाही. भावना वेगवेगळी आहे. कशी भावना वेगळी आहे? तर पती आणि पुत्र यांचं नातं भिन्न असल्यामुळे भावना वेगळी आहे. तर हेच उदाहरण आपल्याला संस्कृतमध्ये दिलेलं दिसतं. यावा आलिंगिता कांता तावा आलिंगिता सुता. ज्याप्रमाणे कांता म्हणजे स्त्रीला पती आलिंगन देतो, त्यावेळेला त्याची भावना भिन्न असते. आणि आपल्या मुलीला पाठवणी करताना एकदम त्याला दुःखाचा अतिरेक येतो, दुःखावेग येतो आणि तो आपल्या मुलीला आलिंगन देतो. आता तू परस्वाधीन झाली, परक्याच्या घरी चालली म्हणून त्याला रडू येतं. यावेळेला त्याची भावना वेगळी आहे. आलिंगन तेच आहे, मन तेच आहे, पण भावना भिन्न आहे. तेव्हा ते म्हणतात संसारामध्ये असलेलं मन तुम्ही परमार्थात लावण्यासाठी तुम्हाला अलिप्तता स्वीकारली पाहिजे या ठिकाणी. म्हणून ते म्हणतात अशा पद्धतीने आपल्याला भावनेमध्ये बदल करायचा आहे. आणि यासाठी यमादिभिर योगपतैहि यमादिभिर प्राणायाम. आता या ठिकाणी योगाची गरज कुठे? मन ताब्यात आणण्यासाठी आहे. आपल्याला योगाची गरज मन ताब्यात आणण्यासाठी आहे. आणि मन जेव्हा आपण ताब्यात आणतो तेव्हा आपल्याला काय काय करावं लागतं? ब्रह्मचर्य, तप, शौच, स्वाध्याय, मौन, त्याचप्रमाणे प्रत्याहार, इंद्रियाचं दमन, म्हणजे अष्टांग योग साधना जी आहे. आधी आपल्याला आसन जे, मग प्राणायाम, प्रत्याहार, त्याचप्रमाणे हे करत 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 हळूहळू मनाला ताब्यात आणावं लागतं. आणि प्राणायाम प्रत्याहार करत करत पुढे मग धारणा आणि मग ध्यान आणि समाधी इथपर्यंत जायचे. हा योगाचा मार्ग या ठिकाणी कपिलाचार्यांनी सांगितला, परंतु तो साह्यकारी म्हणून सांगितला, मूळ महत्वाचा म्हणून सांगितला नाही. का? तर मन जर ताब्यात आणायचं असेल तर आपल्याला या साह्यकारी गोष्टीची गरज आहे. तर मन ताब्यात आणण्यासाठी योग मार्ग जरी अवलंबला तरी मन ताब्यात येईलच असं नसतं. काही वेळेला सुरुवातीला आपण आसनजय करतो, मग प्राणायाम करतो, मग प्रत्याहार करतो. प्रत्याहार म्हणजे विषयापासून मन परावृत्त करणे. काही वेळेला विषयाकडेच मन धावतं. किती आपण परावृत्त केलं तरी विषयाकडे धावतं आणि विस्मरण होतं. कशाचं? आपल्या कार्याचं म्हणा किंवा आपल्या योगाचं म्हणा, आपल्या साधनेचं म्हणा, विस्मरण होतं. हे विस्मरण कसं होतं याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. ते असं म्हणतात की एकदा एक बेडूक होता. बेडूक, त्या बेडकाला सिद्धी प्राप्त झाली आणि ते बेडूक स्त्रीमध्ये रूपांतरित झालं.
सुंदर स्त्री, दिसायला अगदी तरुणी, त्याचप्रमाणे सौंदर्यवती, लावण्यवती. पाहिल्याबरोबर राजा तिथं आला आणि राजा भुलला. राजा म्हणला मला तुझ्याशी लग्न करायचे. ती म्हणली महाराज अहो माझ्याशी लग्न नका करू तुम्ही. म्हणे का? तू एवढी सुंदर स्त्री आहेस, तुझ्याशी लग्न केलं तर मी सुखी होईल म्हणे, पण एक अट आहे माझी. म्हणजे काय? त्यानं तिला सांगितलेलं असतं तुझं स्त्रीरूप कायम राहील, पण तू पाण्यात जायचं नाही. पाण्यात गेली की तू पुन्हा बेडूक होशील. म्हणून ती म्हणते महाराज मला फक्त पाण्यात नेऊ नका. बरं ठीक आहे म्हणे, पाण्यात न्यायचं नाही. लग्न होतं, कार्य होतं, अनेक दिवस जातात. मोठ्या थाटामध्ये यांचा संसार चालतो आणि एके दिवशी राजाला वाटतं आपण जलक्रीडा करावी. राजा तिला घेऊन जलक्रीडेला जातो आणि त्याच वेळेला पाण्याचा स्पर्श झाला त्या डोहामध्ये की ती पुन्हा बेडूक होती. आता हे काय झालं? तिलाही माहित होतं पण ती विसरली आणि राजाही विसरला. आपण साधना करता 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 अशा टप्प्यावर येतो की तिथे विस्मरण होतं आणि पुन्हा आपण क्षीणे पुण्य मरते लोकम विशांती, खाली येऊन पडतो. योग भ्रष्टो भिडा येते. योग भ्रष्ट असे असतात, खाली उतरतात, योग भ्रष्ट होतात आणि पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करतात. तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीने कधी कधी इतका श्रेष्ठ दर्जाचे सुद्धा खाली घसरतात. आणि यासाठी आपल्याला मन स्थिर करावं लागतं. मन विषयाकडे, प्रत्याहार म्हणजे विषयाकडे मन न जाऊ देणे. यासाठी मन किती जरी मोठा झाला, महाभारतामध्ये शांती पर्वात एक कथा लिहिली आहे. महाभारतकार व्यास शांती पर्वामध्ये म्हणतात की एक बहुदा नावाची नदी असते. त्या बहुदा नावाच्या नदीच्या तिथे दोघांचा आश्रम असतो. दोघं भाऊ असतात. एकाचं नाव असतं शंख आणि दुसऱ्याचं नाव असतं लिखित. शंख आणि लिखित यांचे आश्रम असतात. सुंदर अशा प्रकारच्या वेली फुललेल्या, फुलं फळं सगळं काही. आणि एके दिवशी हा लिखित शंखाकडे येतो. शंख घरी नसतो, म्हणजे आश्रमात नसतो, पण शंखाच्या आश्रमाच्या तिथे फळं असतात. सुगंध येत असतो त्या फळांचा. आंब्याचे वगैरे झाडं असतात. त्या आंब्याला आंबे लागलेले आणि याला वाटतं आंबा खाव. हा तिथले फळ तोडतो आणि तेवढ्यात हा शंख येतो. म्हणे अरे तू हे फळ कुठून आणले? तो म्हणला याच आश्रमाच्या तिथले. म्हणजे माझ्या आश्रमाच्या तिथले फळ तू घेतले, म्हणजे तू चोरी केली. तो म्हणला आता म्हणलं तर चोरी आहे, पण मला खावशे वाटले. बरं हा काही कमी नसतो, हाही चांगल्या योगामध्ये प्रवीण झालेला असतो, ध्यानामध्ये प्रवीण असतो, पण इच्छा झाली त्याला काय करणार? मग तो म्हणतो आता राजाकडे चल. हा शंख त्या आपल्या भावाला लिखिताला घेऊन राजाकडे जातो. राजाला सांगतो यांनी चोरी केली. राजा पाहतो अरे मोठे साधू आहेत, तपस्वी आहेत, माफ करतो, जाऊ द्या, क्षमा, तुम्हाला एकदा चोरी केली सोडून देतो. लिखित म्हणतो नाही नाही राजासाहेब, याला सोडायचं नाही, याला शिक्षा करा. याला शिक्षा झालीच पाहिजे. का? माणसाला जर सोडून दिलं तर माणसाला तशी सवय लागते. आज एकदा सुटला, दुसऱ्यांदा सुटला, सवय लागते. शिक्षा झाली पाहिजे. शेवटी राजा त्याचे 2 हात तोडून टाकतो. 2 हात तोडून बिचाऱ्याचे दोन्ही हात तुटतात. रक्त घळघळ घळघळतं. आणि मग हा लिखित खाली पाहत आपल्या भावाला म्हणतो का हो? म्हणले माझे तुम्ही हात तोडायला लावले. म्हणले नाही नाही, तुला शिक्षा झाली पाहिजे. आणि मग ते दोघेही ह्या बहुदा नावाच्या नदीवर येतात. आल्यानंतर शंख म्हणतो या लिखिताला, लिखिता आता तू तर्पण कर, स्नान कर आणि तर्पण कर. तो तर्पण करायला हात पाहिजेत ना, तू कर म्हणे. असं म्हणून तो स्नान करायला जातो आणि तर्पणाला बसतो. तेवढ्यात त्याला हात येतात. अरे मला हात कसे काय आले? आणि तो आपल्या भावाला म्हणतो शंखा मला हात. ते म्हणे माझ्या तपस सामर्थ्याने तुला मी हात दिले. ते म्हणे अरे मग तुम्हाला शिक्षा का नाही केली? राजाला कशाला करायला लावली? ते म्हणे ते राजाचं कर्तव्य आहे म्हणून राजाला करायला लावली. आणि मला तुझ्याबद्दलची कणव उत्पन्न झाली म्हणून मी तुला हात निर्माण केले. पण तुझ्या प्रारब्धाचं कर्म तुला भोगायलाच पाहिजे होतं म्हणून तुला शिक्षा दिली. कर्म तुला आड आला असतं, पुढे तू सिद्धी प्राप्त केली असती, तू मुक्त झाला असता, पण
मुक्ततेच्या आड पुन्हा हे कर्म आलं असतं, कोणतं? चोरी केल्याचं. तिथून तुझी सुटका झाली नसती. म्हणून तुझा मोक्षाचा मार्ग मी या ठिकाणी प्रशस्त केला. तेव्हा शांती पर्वामध्ये ही कथा आपल्याला दिसते. सांगायचं तात्पर्य असं की कितीही मोठा माणूस झाला तरी त्याच्या मनात काही वेळेला इच्छा निर्माण होते. आणि म्हणून ते म्हणतात, हे आई, तू या माणसाने कसं वागलं पाहिजे तर त्यांनी पुरुषाचं प्रकृती सेह, पुरुष आणि प्रकृती हे जरी एकरूप असले तरी सुद्धा जेव्हा पुरुष हा प्रकृतीकडे तुच्छ भावनेने पाहतो, अंतःकरणामध्ये कुठेही लिप्तता ठेवत नाही, आसक्ती ठेवत नाही, निरासक्त होतो, अनासक्त होतो, तेव्हा तो मुक्त होतो. असू दे दोघे एक, सुगंध आणि फूल एक आहे, पण सुगंधाने अनासक्त भावनेने जर राहिलं तर सुगंध त्यातला मुक्त होतो. फूल राही ना का जागची जागी, फूल म्हणजे देह आहे, देह जागच्या जागीच राहतो पण मन मुक्त होतं. आणि म्हणून ते म्हणतात की हे कसं मुक्त होतं? तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधीना. तीव्र भक्ती योग करा, आत्मसमाधी करा. आणि तपोयुक्तेन, तप म्हणजे कष्ट, मग ते मानसिक कष्ट, शारीरिक कष्ट, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या कष्टांनी आपण झिजलं पाहिजे. देवासाठी सुद्धा झिजावं लागतं. सहजासहजी चला विमानात बसायचं आणि देवदर्शन घ्यायचं, ते म्हणतात तसं नाही, चालत जा. का? चालण्यामध्ये जे कष्ट आहेत ते कष्ट तुम्हाला देवापर्यंत पोहोचवतात. अगदी पटकन जायचं आणि पटकन यायचं, मग देव पावत नसतो. ते म्हणतात कष्ट घ्या. म्हणून तो वारी सांगितलीये, चालत जा. का? तुम्हाला कळू द्या ना देहाचे कष्ट काय आहेत, ते देव कसा पावतो. म्हणून तपोयुक्तेन योगेन, तप, योग आणि तीव्र समाधी, ज्याला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी असे दोन प्रकार आहेत. सबीज समाधी आणि निर्बीज समाधी दोन प्रकार आहेत. जेव्हा आपल्याला निर्विकल्प समाधी लागते, मनात कुठलाही विकल्प राहत नाही, तेव्हा भगवंताचं दर्शन होतं. तिरोभवत्री. आणि हे हळूहळू तिरोधान पावतात. हळूहळू, एकदम नाही. मनातल्या वासना एकदम नष्ट होणार नाहीत, मनातल्या इच्छा एकदम नष्ट होणार नाहीत. क्षणकैर, हळूहळू मनातल्या वासना क्षीण होत जातात. क्षीणता, जशी म्हातारपणामध्ये आपले इंद्रिय क्षीण होतात. का हो म्हणले, मनामध्ये आपल्या सगळ्या प्रकारच्या इच्छा असतात, पण काय आहे इच्छा खूप, पण काय हो, बसली जागा उठवत नाही. वाटतं हे घ्यावं, वाटतं हे घ्यावं, पण बसली जागा उठवत नाही. क्षीणता आली. मन खूप तरुण आहे पण शरीर म्हातार आहे, त्यामुळं ते म्हणतात क्षीण होतात. हे सगळे विषय क्षीण होतात, इंद्रिय धर्म क्षीण होतात आणि हळूहळू नष्ट होतात. ते कसे नष्ट होतात ते म्हणतात शनकै रग्नयोर निवारिवारणी. ज्याप्रमाणे आपण काड्याच्या पेटीमधून काडी घेतो आणि काडी ओढतो, गुल आहे तेव्हा काडी पेटते आणि ती काडी गुलासह आणि काडीसह जळून नष्ट होते. अग्नी पेटतो आणि अग्नी त्या काडीसह नष्ट होतो. त्याप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, ज्ञानरूपी अग्नीने सगळं कर्म नष्ट होतात. अगदी ज्ञान सुद्धा राहत नाही म्हणतात ते. शेवटच्या क्षणी ज्ञान सुद्धा राहत नाही, कारण ज्ञानाने सुद्धा अभिमान होतो. मी अमुक आहे, मी मोठा आहे, अशा प्रकारचा ज्ञानाचा देखील अभिमान असतो. आणि म्हणून ज्ञानाचा अभिमान सुद्धा जिथे राहत नाही. शनकैर रग्नयो, ते म्हणतात ज्याप्रमाणे अरणी सह अग्नी जळून भस्मसात होतो. अग्नी स्वतःला जाळतो आणि अरणीलाही जाळतो. काडी जळते आणि गुलही जळतो आणि अग्नी नष्ट होतो. त्याप्रमाणे तिरोभवत्री शनकै रग्नयोर निरिवारणी भुक्तभोगा परित्यक्ता. त्यासाठी हे आई भुक्तभोगा परित्यक्ता, फार महत्वाचं सूत्र सांगितलंय, नेमक्या शब्दात सांगितलंय. भुक्तभोगा, माणसाने जीवनामध्ये येऊन भोग भोगू नयेत असं त्यांचं म्हणणं नाही. भोग देखील भोगा, पण मर्यादित भोगा. अमर्याद भोग देखील भोगायचे नाही. म्हणून भुक्त भोगा परित्यक्ता. एकदा भोग भोगा आणि सोडून द्या. भोग भोगून पुन्हा तिथंच त्या भोगामध्येच अडकून राहू नका.
भोग भोगा आणि सोडून द्या. ज्याप्रमाणे स्वीकारा आणि त्यातून अलिप्त व्हा. कृष्णाचं जीवन कसं आहे? कृष्णाचं जीवन असंच आहे. कृष्णाने सुरुवातीला बासरी वाजवली. किती वर्ष वाजवली हो? 8, 9, 10 वर्षापर्यंत मुरली वाजवली, बासरी वाजवली. त्या ठिकाणी यमुनेमध्ये क्रीडा केली. गोप गोपींच्या सोबत सगळ्या प्रकारच्या क्रीडा केल्या. मथुरेमध्ये गेल्याबरोबर कंसाला मारल्यानंतर हातात पुन्हा बासरी घेतली नाही. नाही आता काय बासरी घेऊन वाजवत बसा, अहो पुढचे काम आहेत ना, बासरीत वाजवत बसायचंय का? मग तर जीवनाची बासरी होऊन जाईल. म्हणून कृष्णाने त्या ठिकाणी गुरुच्या गृही गेले, सगळं शिक्षण घेतलं, धनुर्विद्या सगळी आत्मसात केली. पण शेवटच्या क्षणी सांगितलं, मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. एवढी धनुर्धर म्हणून ख्याती मिळवली, पण शेवटी धनुष्य हातात घेतलं नाही, पुन्हा चक्र हातात घेतलं नाही. आणि गीतेचा उपदेश केला अर्जुनाला, योग मार्ग सांगितला, योग शास्त्र सांगितलं समजून, ज्ञान सांगितलं. पण शेवटी जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली बसले तेव्हा योगी म्हणून आपलं जीवन समर्पित केलं नाही. एक साध्या या बाण लागला, केवळ व्याधाचा बाण, एवढंच निमित्त, आणि आपला देह त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या एवढी सामर्थ्य असताना सुद्धा सामान्य माणसासारखी त्यांनी त्या ठिकाणी वर्तणूक केली. मग यावेळेला योग साधून त्यांना स्वतःचा देह भस्मसात करता आला असता, पण नाही केला. योगाग्नी सर्व कर्माणी, बाकीच्या सर्वांनी योगाग्नीने देह भस्मसात केलेत, पण कृष्णाने नाही. कृष्णाचा देह हा त्या ठिकाणी तिथून जे निघाला, असं म्हणतात की तो पंढरपूरला आला. म्हणजे कृष्ण सदेहच निघाले तिथून. सांगायचं तात्पर्य असं की श्रीकृष्णाने जे जे स्वीकारलं त्या सगळ्याचा पुन्हा त्याग केलाय. जे भोगलंय ते पुन्हा त्याच्याकडे पाहिलं नाही. एवढे 16,108 स्त्रिया केल्या, पण नंतर एकाही स्त्रीचं स्मरण केलं नाही. उद्धवाला म्हणले नाही मला रुक्मिणीची आठवण यायली आणि मला सत्यभामेची यायली, नाही केलं. का? सत्यभामेवर प्रेम केलं, पण तिच्यासाठी पारिजातही आणला, पण शेवटी सत्यभामेचं नाव नाही घेतलं, गोपींचं मात्र घेतलं. का? तर गोपींनी माझ्यावर जे प्रेम केलं ते निस्सीम प्रेम केलं. बलरामांच्या पेक्षा किंवा इतर कुठल्याही पेक्षा मला माझे भक्त प्रिय आहेत म्हणून सांगितलं. तेव्हा भक्ताची आठवण काढली, पण प्रेयसी म्हणा किंवा पत्नी म्हणा या कामभावनेच्या दृष्टिकोनातून आठवण केली नाही. सांगायचं असं, भुक्त भोगा परित्यक्ता. भुक्त भोगा परित्यक्ता हे कृष्णाचं जीवन आहे. एवढं म्हटलं तर आपल्याला कळेल की भोग भोगायचे परंतु सोडून द्यायचे. आणि हे भुक्त भोगा परित्यक्ता दृष्ट दोषाच सर्वशः, दृष्ट दोषाच नित्यशः. दृष्ट दोषा म्हणजे त्या दोष पहा, त्याच्यामध्ये दोष पहा असं त्यांनी सांगितलं. आता हे दोष कसे पाहायचे? मन एकदा पोळलं म्हणजे आपल्याला हे दिसतं. दोष कसं दोष पाहायचे? साखर आहे उदाहरण. साखर गोड नाही का? साखर गोड आहे, साखर चांगली आहे, पण डायबिटीस वाल्याला सांगा ना साखर का? नाही 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 का? अहो डायबिटीस माझा वाढेल ना. दोष पाहिले की नाही त्यांनी? साखर खूप चांगली आहे, ती गोडही आहे, पण डायबिटीस वाला त्याचे दोष पाहतो. का? नाही आतापर्यंत खूप खाल्ली, भुक्त भोगा, खूप खाल्ली आतापर्यंत, पूर्णाच्या पोळ्या खूप खाल्ल्या, आता नाही, आता मला रोज इंजेक्शन आहे, तर कशाचं काय? साखर घेऊन काय करू? काय पाहिलं त्यांनी? दोष. दृष्ट दोषाचे नित्यशः. दोष पाहिले, वस्तूमधले दोष पहा, तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. साखर तुम्हाला बाधक नाहीये, मग साखरेची इच्छा बाधक आहे. मग या इच्छेपासून परावृत्त व्हा, खूप सोपी गोष्ट आहे. तेव्हा दृष्ट दोषाचे नित्यशः. दोष पहा, या दोष पाहिले म्हणजे त्यातून तुम्ही मुक्त व्हाल. ते म्हणतात याप्रमाणे नावड निर्माण झाली पाहिजे. एक जण ग्रहस्थ होता, त्या ग्रहस्थाला वेश्येचा एवढा नाद लागला, खूप नाद लागला. सगळ्या लोकांनी त्याला सांगितलं, वडिलांनी सांगितलं, आईनी सांगितलं, भावानी सांगितलं, बाकीच्या लोकांनी सांगितलं, कोणी तिच्यापासून परावृत्त करू शकला नाही. शेवटी वडील थकून गेले. म्हणले काय? त्याचा एक फार घनिष्ठ त्याचा मित्र खूप दिवसांनी आला
आल्यानंतर वडिलांना भेटला, काय चाललंय काय नाही. ते म्हणले, अहो तुमच्या मित्राला काही सांगा, काय कान गोष्ट सांगा. म्हणले काय, असं असं आहे म्हणले. असं म्हणल्यावर मित्र म्हणला ठीक आहे सांगतो. आणि मग त्या मित्राने त्याला फिरायला नेलं आणि त्याच्या कानामध्ये कान गोष्ट सांगितली. हो म्हणले, तू असं असं अभिचार करतोस असं मी ऐकलं, चुकीच्या पद्धतीने वागतोस. तो म्हणला काय करावं. काय करावं नाही, तू ओळखलं का म्हणले, ती कोण आहे काय आहे, तिचे बाकीच्या गोष्टी जाणून घेतल्या का. म्हणले काय झालं. अरे तिला महारोग झालाय. महारोग झालाय म्हणल्याबरोबर जे त्यातून तो परावृत्त झाला, दुसऱ्या दिवशी बसून गेला नाही. का, दृष्टदोषाचे नित्यशा, दोष पाहिजे ते त्याचे दोष पहा. तर आपल्याला जे मन आहे ते मन आपलं नेहमी विकारी आहे. आणि विकारग्रस्त असलेलं मन त्याला जर ताळ्यावर आणायचं झालं तर आपल्याला दोष पाहणं भाग आहे. प्रकृती विकृता. आपण या ठिकाणी मेघदूतामध्ये कालिदास म्हणतात, कामार्था ही प्रकृती विकृता चेतनाश्चेतनेषु. कामार्थ लोक हे अचेतनामध्ये चेतना पाहतात. अचेतनामध्ये सुद्धा त्यांना चेतना दिसते आणि चेतनेमध्ये अचेतनता दिसते. दोन्ही प्रकृती विकृता चेतनाश्चेतनेषु. तुलसीदासाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. तुलसीदास हे संत होण्यापूर्वीची घटना आहे. ते अत्यंत आपल्या पत्नीशी इतके संलग्न होते की पत्नीशिवाय एक दिवस त्यांना करमत नव्हता. रोज पत्नी समोर पाहिजे, पत्नी पाहिजे. पत्नी नसेल तर त्यांना करमतच नव्हतं. इतका पत्नीच्या अधीन झालेला. ही पत्नी एके दिवशी माहेरी गेली. माहेरी गेली तर याला कुठं करमते. 2, 4, 8, 10 दिवस झाले. तो अस्वस्थ झाला. म्हणला चला आपण सासूरवाडीला जाऊ. म्हणून हा गेला. रात्र झालेली होती, अंधार होता. अंधारातच गेला आणि पत्नी ज्या ठिकाणी झोपलेली होती त्याच्यावरती एक झरोका होता. त्या झरोक्याच्या आता खाली कसं उतरायचं, झरोका आहे तिथं एक नाग होता. नाग. त्याला वाटलं दोरी काय की माझ्यासाठी दोरी ठेवली. त्या नागाला धरलं आणि खाली उतरला. पत्नीनी पाहिलं. हा म्हणले तुम्ही कुठून आलात. तो म्हणलं वरून आलो. वरून कशा आलात, कशाला धरून. ते म्हणले त्याला दोरी. अहो दोरी नाही, नाग आहे तो. चेतनाश्चेतनेषु. ते म्हणतात कामार्था ही प्रकृती विकृता चेतनाश्चेतनेषु. जे प्रकृती जी आहे आपल्याला आपल्या मनाच्या काम भावनेमुळे काय दिसेल याचा पत्ता नाही. चेतनेला अचेतन आणि अचेतनाला चेतन आपण पाहतो. आणि ती खाली उतरल्या म्हणली, अहो एवढं माझ्यासाठी तुम्ही नाग पाहिला नाही, रात्र पाहिली नाही, अंधार पाहिला नाही आणि धावत आलात, एवढं सर देवासाठी केलं तर तुम्ही मुक्त व्हाल. पत्नीने उपदेश केला आणि एकदम त्याचं मन बदललं. तिथून ते संत झाले. आणि म्हणून संतत्व हे जन्माने प्राप्त होत नाही, ते कर्माने प्राप्त होत असतं. आणि मग तुलसीदासाला एकदम त्याच्या अंतःकरणात पालट झाला. हा होणं महत्वाचं आहे. अंतःकरणात बदल, अंतःकरणात पालट. का तर बायकोने उपदेश केला. बिल्वमंगलाचं असंच आहे. त्या वेश्येने उपदेश केला. तुम्ही माझ्या घरी आलात, आज तुमच्या वडिलांचं श्राद्ध आहे, वडील त्या तुमचे पितर मुक्त होणार नाही, ते काय म्हणतील, ते तुला शाप देतील म्हणून सांगितलं. आणि मग हा बिल्वमंगल आपल्या वेश्येकडून निघाला आणि शेवटी तो प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी लागला. सांगायचं तात्पर्य असं की ज्याप्रमाणे कीर्तिमुख केली, या माऊलींनी वर्णन केलंय कीर्तिमुख. एक कीर्तिमुख नावाचा महाप्रचंड अशा प्रकारचा महापुरुष महादेवाने निर्माण केला. माऊलींनी ही कथा लिहिलेली आहे त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. त्यांनी असं म्हटलंय की महादेव एके दिवशी बसलेले असताना एक प्रचंड राक्षस माजला. तो राक्षस कशानेच ऐकेना, कोणालाच तो आटोपेना. शेवटी महादेवानी आपल्यापासून एक महापुरुष उत्पन्न केला, त्याचं नाव कीर्तिमुख. आणि त्याला सांगितलं, तो म्हणला काय करू. म्हणजे काही नाही, या राक्षसाला खलास कर. तो गेला आणि राक्षसाला खलास करून टाकलं. युद्ध केलं. त्याला भूक लागली. तो म्हणला महाराज मला भूक लागली, मी काय करू. आता हा इतका प्रचंड होता
की तो जर राहिला असता तर शंकर म्हणाले सगळं जग खाऊन टाकलं असतं. म्हणून त्याला शंकर म्हणाले काही नाही, तू स्वतःलाच खा, स्वतःलाच खा. आणि त्यांनी स्वतःलाच खायला सुरुवात केली. म्हणून त्याचं फक्त तोंड आपल्याला दिसतं. प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या तिथे त्याचं तोंड असतं, त्याला कीर्तिमुख म्हणतात. की मुख फक्त शिल्लक राहिलं, बाकी सगळं त्यांनी स्वतःचा देहच खाऊन टाकलं. कीर्तिमुख केली या. तर जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, त्या ज्ञानाचाही शेवटी शेवट होतो, तो स्वतःला स्वतः संपून टाकतो. त्याप्रमाणे आपण भुक्तभोगा परित्यक्ता, भुक्तभोगा परित्यक्ता याच्या संदर्भात अजून एक संदर्भ त्यांनी दिलेला आहे. तो म्हणजे जसा साप आपली जी कात आहे टाकून देतो. साप आहे, कात कुठून आली? सापाच्याच अंगावर निर्माण झाली. आणि जेव्हा साप किंवा नाग याच्या अंगावर कात येते तेव्हा तो सुस्त होतो. आणि कात बाजूला टाकली की तो पुन्हा सळसळ सळसळ निघून जातो. आता ही कात नागाचीच आहे, पण नाग त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा नाग त्याच्याकडे पुन्हा पाहत नाही. तो जसा त्या कातेचा त्याग करतो त्याप्रमाणे आपण विषयाचा त्याग केला पाहिजे. किती जरी कात चांगली असली तरी एकदा ती आपल्या अंगावरून बाजूला पडली की संपलं. त्याप्रमाणे तीच उलट याला काय करते? मर्यादित करते. कारण जशी जशी कात येते तसा तसा साप सुस्त होतो. तसं ह्या विषयामुळं, प्रकृती दोषामुळं जो आत्मा आहे किंवा पुरुष आहे तो बद्ध होतो, अडकला जातो. आणि एकदा कात बाजूला पडली की तो मोकळा होतो. तसा हा पुरुष सुद्धा ही कात बाजूला टाकली की मोकळा होईल. म्हणून हे आई तुला सांगतो, भुक्तभोगा परित्यक्ता दृष्ट दोषाचे नित्यशः. आपल्याला दोष पाहायला त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की हे आई ज्ञानेन दृष्ट तत्वेन वैराग्येन बलीयसा. ज्ञान, त्याप्रमाणे तत्वज्ञान आणि वैराग्य यातून तुला ही प्राप्त होऊ शकतं. ज्याप्रमाणे सामान्य माणूस हा यातून आपोआपच तीव्रेण समाधीना, तो तीव्र समाधीने मुक्त होतो. आणि या पद्धतीने आपल्याला संपूर्ण पेटलेली काडी जशी स्वतः जळून नष्ट होते तसं मन सुद्धा स्वतः जळून नष्ट होतं. त्यानंतर आचार्यांनी 7 भूमिका सांगितल्या की ज्ञानभूमिका ज्याला आपण म्हणतो, हे ज्ञानभूमिकेचं वर्णन केलेलं आहे. तसंच या ठिकाणी ते म्हणतात की अशा ज्ञानयोगाने जेव्हा हा लय होतो तेव्हा धारणा आपण करावी. आता ही धारणा काय? तर धारणा म्हणजे भगवंताच्या संदर्भात अंतःकरणामध्ये मन स्थिर करणे. या ठिकाणी श्रीधराचार्यांनी टीकेमध्ये धारणा म्हणजे स्थिरीकरण सांगितलंय. मनाचं स्थिरीकरण म्हणजे धारणा. आणि ही धारणा आणि नंतर ध्यान. धारणा ही मनाची स्थिरीकरण आहे. त्यांनी वर्णन केले की मनसः स्थिरीकरणम धारणा, स्थिरस्य मनसः वृत्ती संतती ध्यानम. धारणा आणि ध्यान. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. ध्यानाची व्याख्या करताना तत्र प्रत्येकतानता, आपल्या मनाची एकतानता म्हणजे ध्यान. आणि धारणा म्हणजे मनसस्थिरीकरणम, मनाचं स्थिरीकरण असे या ठिकाणी ते म्हणतात. आता याप्रमाणे 8 प्रकृती जी आहे त्याचं वर्णन केलं. त्याचप्रमाणे योगाचं वर्णन केलं. 8 प्रकारच्या योगाचं वर्णन करत करत ते धारणेपर्यंत आले. आणि धारणेचं वर्णन करत असताना ते म्हणतात, ज्ञानयोगाने मन जिंकल्यावर आपल्याला अशी सुलीनता प्राप्त होते. ही सुलीनता योगाच्या संदर्भात सांगताना योगाच्या मध्ये सामान्य माणसाला रस नाही किंवा सामान्य माणूस योग करू शकत नाही, परंतु त्याला ध्यान करणं आवश्यक आहे. आपण दररोज पूजेमध्ये आता ध्यानम म्हणून ध्यान करतो, पण ध्यान करताना आपलं मन दुसरीकडेच असतं. त्यासाठी आधी ते म्हणतात की योगासाठी ईश्वर भक्ती आवश्यक आहे. आणि 4 उपाय त्यासाठी सांगितले. एक, त्रिगुणात्मक उत्पन्न होणाऱ्या या विषयापासून परावृत्ती आपण मगाशी बघितल्याप्रमाणे दृष्ट दोषा, त्यातला दोष पहा, मन परावृत्त होईल. विषयातून वैराग्य म्हणजे त्यातून तत्वज्ञानाची प्राप्ती. त्यानंतर योगाभ्यास आणि त्यानंतर उत्कट भक्ती जर केली तर लिंगदेह आपोआपच नष्ट होतो. या लिंगदेहाचं नष्टीकरण सांगितले.
आणि त्यासाठी जी ध्यान सांगितल्यानंतर आधी धारणा आणि मग ध्यान, पण आधी धारणा करावी लागते. धारणा म्हणजे आपल्या मनाचं स्थिरीकरण आणि मग ध्यान. धारणा शब्दाचा अर्थ स्वतःला धारण करणे. सोप्या शब्दात सांगायचं तर समजा तुम्हाला उडी मारायला लावली, समजा लहान मुलगा आहे, त्याला अजून उभा राहता येत नाही, रांगतोय आणि त्याला म्हणलं उडी मार, तुम्हाला कसं उडी मारणार? अजून तो उभाच राहत नाही, तो उडी कसं मारेल? जेव्हा तो उभा राहायला लागेल तेव्हा धारणा. धारणा म्हणजे उभा राहणे, ध्रुव, स्वतःला धारण करणे, हे धारणा आहे. आणि या धारणेतून मग उडी मारायची असेल तर मग स्वाहा, तर मग समाधी शक्य आहे. पण आधी धारणाच नसेल तर समाधी शक्य नाही किंवा ध्यान शक्य नाही. म्हणून ते म्हणतात की याप्रमाणे आधी आपल्याला धारणा करावी लागते. कारण समाधीचे संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी, याला त्यांनी ही सबीज समाधी आणि निर्बीज समाधी. तर सबीज समाधी जी आहे ती सामान्य माणसाला शक्य आहे, निर्बीज शक्य नाही, निर्विकल्प शक्य नाही. सबीज म्हणजे सगुण. सगुणाचं ध्यान केलं तर हळूहळू माणूस समाधीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आधी आपल्याला सबीज समाधी सांगितली. आपल्याला हे जे भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन त्यांनी करायला, सगुण रूपाचं स्मरण करायला सांगितलं. सगुण रूप आपल्या डोळ्यासमोर आणा, त्यातून काय होईल? आपोआपच आपलं मन स्थिर करायचा प्रयत्न होईल. निर्विकल्प समाधी मध्ये सामान्य माणसाला ते शक्य नाही. म्हणून लय, विक्षेप हे त्यामधले दोष आहेत, रसास्वाद, कषाय हे त्यामधले दोष आहेत. परंतु तिथपर्यंत सामान्य माणूस जाणार नाही. यासाठी सामान्य माणसाला अष्टांग योग जरी अवघड असला तरी आधी धारणा, ध्यान हे त्यानंतर त्यांनी करावं. आपण सुरुवातीला आसन, जे प्राणायाम, प्रत्याहार, त्यानंतर धारणा, ध्यान, याप्रमाणे या समाधीकडे आपल्याला जाता येईल. ही शेष या ठिकाणी त्यांनी भुक्तभोगा परित्यक्ता हे सांगत असतानाच सर्वात त्यामध्ये आपल्याला इच्छा मारली पाहिजे. ही इच्छा नष्ट झाली म्हणजे आपोआपच आपलं मन सगुणाकडे वळतं. आणि मग ते म्हणतात श्वास निरोध करून योग साधना मनाच्या परावृत्तीसाठी करावी. आणि धारणा करता करता ज्याप्रमाणे प्रत्याहारेण संसर्गात ध्यानेन ईश्वरान गुणान, भगवंताचं ध्यान. मग आता हे ध्यान कसं करावं हे ते सांगतात. ध्याये देवम समग्र्यांगम. धारणा झाल्यानंतर ध्यान. ध्यान कसं करावं? ध्यान म्हणजे काय? तत्र प्रत्येकाग्रता ध्यानम. प्रत्येक आपल्या मनाची एकतानता, प्रत्येकतानता, ही एकतान मन परिपूर्ण एकरूप झालं पाहिजे. म्हणून आधी भगवंताकडे पहा. आता आपण कसं पाहतो आणि यांनी कसं पाहायला सांगितलंय? कपिल महामुनींनी भगवंताचं ध्यान कसं करावं याचं विवरण केलेलं आहे. ते कसं करावं ते म्हणतात, आधी सगुण रूप डोळ्यासमोर आणा. सबीज समाधी म्हणतात त्याला, सगुण रूप. कारण निर्गुणाकडे तुमचं मन आकृष्ट होणार नाही, मन स्थिरच होणार नाही. त्यामुळे आधी यदा मनस्व विरजम योगेन सुसमाहितम, आधी मनाला स्थिर करा, धारणा करा आणि मग भगवंताकडे पहा. आपल्या नाकाच्या समोर, नासाग्रलोचनम, नाकासमोर पहा. नाकाचं अग्र डोळ्यासमोर आणा आणि भगवंताची मूर्ती आपल्या समोर ठेवा. आपल्या समोर पाहिजे. भगवंत बाजूला, वर, खाली असं नको. समोर, आपल्या नाकाच्या समोर देव पाहिजे. तो कसा पाहिजे? प्रसन्न वदनाम भोजम. भगवान प्रसन्न पाहिजे, हास्यमुख पाहिजे. भगवंताची मूर्ती कशी असावी याचं वर्णन आहे. हास्यमुख पाहिजे. पद्म गर्भारुणे क्षणम. भगवंताचे डोळे, त्यांचं हास्यमुख हे पहा. त्यांचं निलोत्पल. आधी भगवंताच्या चरणापासून सुरुवात करा. ध्यान कुठून व्हायला पाहिजे? चरणापासून. का? आपल्याला खालून वरती जायचे, चरणापासून मस्तकापर्यंत जायचे. म्हणून आपल्याला ध्यान करायचं असेल तर चरणापासून करायला त्यांनी सांगितले. हे चरणावर आधी मन केंद्रित करा.
दीर्घकाळ मन केंद्रित चरणावर करा. आणि हे मन चरणावर नुसतं मग काय बघायचं चरणाकडे, नुसतं पाहायचं का पाय, हो पाय आहेत नाही 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 तसं नाही. ते म्हणतात भगवंताच्या आधी चरणाकडे पाहताना हे पहा की या चरणापासून गंगा निर्माण झाली. जी गंगा जगाला पवित्र करणारी आहे ती गंगा यांच्या चरणापासून निर्माण झाली. ते डोळ्यासमोर आणा. ज्या गंगेने संपूर्ण जगाला पवित्र केलं. अपीच दर्शनम सर्व लोक नमस्कृतम. भगवंताची मूर्ती कशी असावी, कैशोर वयसा, किशोर वयाची मूर्ती असावी, म्हातारी नको. मूर्ती कशी असावी तर किशोर वय असावं, तरुण वय असावं. आणि भृत्यानुग्रह कातरम, भक्तावर अनुग्रह करण्यास उत्सुक असलेलं त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे, त्यांच्या डोळ्यात दिसलं पाहिजे. भक्तानुग्रह कातरम, कातर म्हणजे अगदी भक्ताच्या साठी आत्ता प्रसन्न होणारच आहे देव. तुम्ही फक्त ध्यान करा, देव प्रसन्नच होतील. कातर झालेत, कातर म्हणजे उत्सुक झालेत भक्ताला प्रसन्न करण्यासाठी. पण तुम्ही त्यासाठी तितकं तत्पर पाहिजे. आणि या वेळेला भगवंताच्या शुद्ध भावनेने त्याचं स्मरण करताना ते म्हणतात की संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम. आधी चरणाकडे पहा. त्या चरणावरती ध्वज, वज्रांच्या अंकुश याचं चिन्ह कसं आहे ते पहा. आणि त्या चरणाच्या तिथे प्रत्यक्ष गंगेने त्यातून उत्पत्ती स्थान तिचं आहे हे पहा. त्यानंतर पुढे चरणापासून पुढे या. भगवंताच्या आपल्याला पोटऱ्या पहा. उत्तुंग रत्न विलसन नख चक्रवाल. भगवंताच्या पायाच्या नखाकडे पहा. चक्रवाल, भगवंताच्या नखातलं सौंदर्य पहा. तिथे चंद्राचं तुम्हाला रूप त्यामध्ये दिसेल. ज्योत्स्नाभिराह, जणू काही चंद्राचं चांदणच पडलंय असं त्यांचे नख आहेत. भगवंताच्या चरणाच्या नखाचं वर्णन केलेलं आहे. आणि अंधकार, हृदयातला अंधकार दूर करणारे हे चरण आहेत. हा प्रकाश कसा आहे? हा प्रकाश म्हणजे चांदण आहे. हे चांदण कशाचं आहे तर हृदयांधकारम, आपल्या हृदयाचे अंधकार दूर करणारं हे चांदण आहे. आणि त्यानंतर वरती पुणे या. आणि ध्यातुर्मन शमल शैल दृष्ट वज्रम. ज्या भगवंताच्या चरणापासून गंगा निघाली ती मोठमोठे दगड फोडत, डोंगर फोडत खाली आली. पण हीच नदी, हीच गंगा आमच्या अंतःकरणातले वासनेचे जे दगड आहेत ते फोडणारी आहे. म्हणून ते म्हणतात शमल शैल निसृष्ट वज्रम. आमच्या अंतःकरणातले शमल म्हणजे पापाचे डोंगर नष्ट करणारी ही गंगा आहे. असं तुम्ही डोळ्यासमोर आणा. भगवतश्चरणार बिंदम. जानूद्वयन, मग जानूकडे या गुडघ्याकडे या. जिथे भगवान गुडघ्याकडे पाहिल्यानंतर लक्ष्मी या भगवंताचं सतत सेवेमध्ये रत असते. भगवंताच्या चरणाची सेवा ही लक्ष्मी करते. गुडघ्यापर्यंत ती त्यांची सेवा करण्यामध्ये तल्लीन आहे. हे पहा, हे डोळ्यासमोर आणा. उर्वोर निधाय, मग मांडीकडे या. त्याचप्रमाणे त्या मांडीचं स्वरूप पहा. ज्या भगवंताच्या अवयवाचं सौंदर्य, त्याचप्रमाणे त्याचा पराक्रम ते पहा. उरु सुपर्ण भुजयो. मग उरूमध्ये काय पाहायचं, मांडीत काय पाहायचं? सुपर्ण विजयो, जी गरुडावर बसते, गरुडावर ज्याचं ध्यान असतं असे भगवान. उरु सुपर्ण भुजयो रथिशोभमान. आणि अशी ओजो निधी, प्रत्यक्ष प्रकाशमान असणारे, ओज निधी असणारे भगवान तुम्ही पहा. आणि त्यांचं स्वरूप कसं आहे? अत शिका कुसुमाव भासौ. जवसाचं फूल जसं निळं असतं, जवसाच्या फुलाचं वर्णन केलंय. अतशिका, अतशी म्हणजे जवसाचं फूल. जवसाचं फूल जसं निळे तसं भगवंताचं रूप निळे. त्या निळ्या रंगाकडे पहा. व्यालम विपीत. त्यानंतर भगवंताचा पितांबर पहा, तो कसा दिसतोय. त्यामधून विद्युल्लता जशी चमकावी तसं त्याचं सौंदर्य चमकतंय. कांची कलाप परिरंभित नितंब बिंबम नाभिहृदम. मग भगवंताच्या नाभीकडे पहा. याला म्हणतात ध्यान. नुसतं पाय निघाले ते ध्यान झालंच नाही. ध्यान कोणतं आहे? ध्यान चरणापासून एक 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 गोष्टी डोळ्यासमोर आणत चिंतन, एकरूपता. मन काय होतं? मन चरणाकडे पाहता पाहता पुन्हा मन दुसरीकडे जातं. म्हणून वरती जा म्हणतात. म्हणजे आधी चरणाकडे या, मग चरणाकडे किती वेळ पहा. 2 मिनिटं, 1 मिनिटं, 1 सेकंद नाही.
जोपर्यंत तुमचं मन तिथून अस्थिर होत नाही तोपर्यंत पहा. आणि मन अस्थिर झालं की वरती या, मग जानुद्वयाकडे या, मग याप्रमाणे मांड्याकडे या, आणि मग नाभीकडे या. नाभीमध्ये काय पहा तर ज्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला याची आठवण ठेवा. नाभिर्हृदम भुवनकोश गोदरस्थम यत्रात्मयोनि दिशणाखिल लोकपद्मम, ज्यातून हे लोकपद्म विश्व निर्माण झालं ते पहा. व्यूढम हरिणमणी वृषस्तनयोरमुष्य, त्यानंतर भगवंताची उत्तुंग छाती पहा, ज्या छातीमुळे भगवंताच्या समोर कोणतेच राक्षस टिकत नाहीत. मोठमोठ्या चाणूर, मुष्टिक, शल, तोषल यांच्याशी युद्ध करणारी जी छाती आहे त्या भगवंताच्या छातीकडे पहा. व्यूढम हरिणमणी वृषस्तनयोरमुष्य ध्यायेद्वयम विशदहार मयूख गौरम. नंतर भगवंताची वनमाला पहा, मयूख गौरम. भगवंताच्या या वनमालेकडे पहा, वनमालेचं स्वरूप पहा, त्यातली सौंदर्य. ते म्हणतात तथा हरिणमणी वृषौक मरकतमणी, त्या ठिकाणी ठेवलेला मरकतमणी, भगवंताच्या छातीवरचा असलेला मणी, कौस्तुभमणी हे पहा. आणि विशदहाराणा मयूर वैर गौरवश्वेतम, पांढऱ्या स्वच्छ अशा प्रकारची भगवंताच्या गळ्यातली वनमाला पहा. हे पाहता पाहता भगवंताच्या मध्ये तल्लीन व्हा. आणि हे तल्लीन कसं व्हावं? कंठंच कौस्तुभमणेन, मग हळू कंठाकडे या, तिथे कौस्तुभमणी पहा. त्या कौस्तुभमण्याची शोभा काय सांगावी, सगळे जग ज्याला नमस्कार करतो असे भगवंतांनी हा मणी धारण केलेला आहे. बाहुश्च मंदरगिरे हे, आणि मग पुढे बाहूकडे या, बाहू पहा. बाहूमध्ये काय पाहायचं? अहो मंदरगिरे परिवर्तनेन, ज्याने मंदरगिरी धारण केला. जेव्हा राक्षस आणि देव थकून गेले, मंदरगिरी लवकर उचलता येईना, तो पडायला लागला, तो खाली खाली खालीच जायला लागला समुद्रामध्ये, तेव्हा भगवंताने आपल्या स्वतःच्या बाहुबळाने तो वरती आणला. त्याचं भगवंताचं बाहुबळ पहा. बाहुश्च मंदरगिरे परिवर्तनेन निर्णिक्त बाहुवलया निध लोकपालन, याप्रमाणे सगळ्या लोकपालांना ज्या भगवंताच्या बाहूचं रक्षण आहे ते भगवंत पहा. संचिंतयेत दशद शातार, आणि भगवंताच्या हातातले शंख, चक्र, गदा, पद्म पहा. गदेत कौमुदकी गदा पहा, ज्या गदेने मोठमोठ्या राक्षसांचा निपात केला. हातातला शंख, ज्या शंखाचं भय, दुष्ट लोकांना शंखाचं भय वाटतं आणि सामान्य लोकांना, भक्तांना त्याचा आनंद होतो, असा शंख पहा. तो राजहंसासारखा पांढरा स्वच्छ. सरोरुह राजहंसम, एखाद्या कमलामध्ये किंवा एखाद्या जलार्णवामध्ये, एखाद्या ठिकाणी कमल जसं निर्माण व्हावं पांढरं स्वच्छ, त्याप्रमाणे हा भगवंताच्या हातामध्ये दिसणारा शंख पहा. कौमुदकी, राजहंस जसा दिसावा तसा हा शंख दिसतोय. हातातली कौमुदकी गदा आहे. आणि मालाम मधुव्रत वरुथ गिरोपघुष्टाम, भगवंताची माला पहा, ज्यामध्ये चैत्यस्य तत्त्वममलम असं म्हटलंय. चैत्यस्य, भगवंताची वनमाला ही आपल्या अंतःकरणातलं जे दुष्ट अशा प्रकारचे भाव आहेत, वासना आहेत, त्या नष्ट करणारी आहे, अमल करणारी आहे. भगवंताची वनमाला ही आपल्याला मुक्तता प्राप्त करून देणारी आहे. आणि भक्त्यानुकंपते ध्येय गृहीत मूर्ते हे. त्यानंतर भगवंताच्या कुंडलाकडे पहा. कुंडलाची शोभा भगवंताच्या गालावर पडलेली आहे आणि त्या गालाची शोभा काही वेगळीच दिसते. असं कपोल मुदार नासम, भगवंताचे नाक हे देखील पहा, त्याचे कुंडल पहा, गाल पहा, कपोल पहा. आणि या श्रीनिकेतन मलिभे परिसेव्यमानम, ज्या भगवंताच्या सतत सेवेमध्ये रत असलेली लक्ष्मी, जी भगवंता अनपायिनी, भगवंताचे पाय ती कधी सोडत नाही, तिचे भगवंताचे पाय जिच्या हृदयामध्ये आहेत, अशी लक्ष्मी तिथेच परिसेव्यमानम, ती भगवंताची सेवा करणारी. कुटिल कुंतल वृंद ज्योष्टम, भगवंताच्या या केशकलापाकडे पहा. केशकलापाचं सौंदर्य, त्यातलं लावण्य आणि भगवंताच्या कुटिल असलेले कुंतल म्हणजे कुरळे केस होते भगवंताचे, या कुरळ्या केसाचं सौंदर्य ते तुम्ही पहा. आणि मीनद्वय, भगवंताच्या कानामध्ये जे कुंडल आहेत ते मकराकृती कुंडल आहेत, माशाच्या आकाराचे.
आणि त्या माशाच्या आकाराचे 2 कुंडल पाहताना तुम्ही तन्मय व्हा. का तर तिथं तुमचं मन एकरूप करा आणि मग तसं मन एकरूप केलं तर काय होईल ते म्हणतात भगवंताच्या मध्ये यन मनोमय मतंद्रित उल्लसत भू. भगवंताच्या या कर्णकुंडलामध्ये तसंच त्यांच्या स्वरूपाचं ध्यान करता करता तस्यावलोकमधिकं कृपयाति घोर तापत्रयोपशमनानुसृष्टमक्षणो हो. तापत्रय नष्ट करणारं भगवंताचं स्मित हास्य, प्रसाद भगवंताचा आणि विपुलम प्रसादम असं पाहता पाहता ध्याये चिरम विपुल भाव नया गुहायाम. आणि असा भगवंताचा सौंदर्य संपन्न आणि पराक्रमयुक्त त्याचप्रमाणे मुक्ती प्रदान करणारं भगवंताचं स्वरूप पाहताना, त्यांचं हास्य पाहताना आपल्या अंतःकरणामध्ये कुठेही संसाराची वासना राहत नाही. संमोहया, आपल्या मनाला मोह पडतो आणि भगवंताच्या या मोहमयी अशा रूपाचं मकरध्वजस्य भगवंताचं रूप सौंदर्य त्याचं ध्यान करता करता ध्यानायनम प्रहसितम बहुलाधरोष्ठ. भगवंताचे अधर, खालचा ओठ, अधर आणि ओष्ठ असे शब्द आहेत. अधर म्हणजे खालचा ओठ आणि ओष्ठ म्हणजे वरचा ओठ, अधरोष्ठ. म्हणून ध्यानानयम प्रहसितम बहुलाधरोष्ठ. मासा ऋणा, भगवंताचं ओठ हा लालसर रंगाचा आहे, अत्यंत तांबूस रंगाचे आणि त्यांची दंतपंक्ती कुंदकळ्यासारखी आहे. भगवंताचे दात सुद्धा सुंदर आहेत, द्विज कुंदपंक्ती, कुंदकळ्यासारखे दात आहेत. आणि अशा भगवंताच्या रूपाकडे पाहता पाहता मन भगवंताला अर्पित करा. भक्त्यार्द्रय अर्पित मना. आता मन तुमच्याजवळ ठेवू नका, राहतच नाही. मन तुमच्याकडे कसं राहील हो? जेव्हा आपण तल्लीन होतो तेव्हा मन तिकडंच जातं. आणि अशा भगवंताच्या मनामध्ये पाहता पाहता, रूपाकडे पाहता पाहता आपल्या मनाची स्थिती कशी होते ते म्हणतात औत्कंठ बाष्पकलया मुहुरर्द्यमान. या वेळेला नुसतं पाहू नका, गंमत म्हणून पाहू नका, दुसरे विचार आणून पाहू नका, केवळ मूर्ती म्हणून पाहू नका, ईश्वर म्हणून पहा. आणि मग अंतःकरण द्रवीभूत होईल, अभिभूत होईल, भावनेने द्रवीभूत होईल आणि उत्कंठा दाटेल, डोळ्यातून अश्रुधारा यायला लागतील. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या सारख्या कवीने सुद्धा, संतांनी सुद्धा जे वर्णन केलेलं आहे ते आधी चरणाचं वर्णन केलेलं आहे आणि मग चरणापासून पुढे भगवंताचा स्वरूप वर्णन ते करतात. याप्रमाणे आपल्याला कंठ, बाहू, त्याचप्रमाणे त्यांचं प्राणतत्व हे करत 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 भगवंताच्या अलौकिक रूपाचं वर्णन करता 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करी करकटेवरी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान, ध्यान उभे विटेवरी म्हणजे पुन्हा पायाचं दर्शन आहे, म्हणून सुरुवात पायापासून आहे. याप्रमाणे औत्कंठ बाष्पकलया, अंतःकरणामध्ये उत्कंठा दाटेल, डोळ्यातून अश्रू घळघळ येऊ लागतील आणि मनामध्ये आनंद दाटेल. हा आनंद तुमच्या मनात निर्माण झाला की समजायचं तुम्ही संसारातून मुक्त झाले. कारण हा आनंद हा विषय आनंद नाहीये, हा परमानंद आहे. आणि अशा वेळेला तच्चापि चित्त बडी शमशन कैर्वियुक्ते, ते म्हणतात, शब्द त्याने असा वापरलाय की चित्त बडी शम. चित्त एखादा मासा ज्याप्रमाणे त्या गळाला लागतो आणि एकदा मासा गळाला लागला की तो गळापासून सुटत नाही. मासा एकदा गळाला लागला की अडकलाच. हा गळ कोणता आहे? हा गळ आहे भगवंताचं ध्यान. हा गळ आहे. त्या गळाला एकदा आपलं तुमचं चित्त बडीशम, चित्तरूपी मासा भगवंताच्या या ध्यानाला लागला, त्यातल्या गळाला लागला तर ते पुन्हा परत येत नाही असं त्यांनी सांगितलंय. चित्त बडीशम शनकैर्वियुक्ते मुक्ताश्रयम यर्हि निर्विषयाम विषयम विरक्तम. आणि मन निर्विषय होतं, विरक्त होतं आणि निर्वाण मृच्छती. इथं निर्वाण आहे, इथं मुक्ती आहे, इथं मोक्ष आहे, निर्वाण प्राप्त होतं. निर्वाण कधी प्राप्त होईल? जेव्हा तुम्ही असं ध्यान कराल. आधी धारणा आहे, मग म्हणजे योग समाधी सांगत असताना त्यांनी सबीज समाधीचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे मुक्ताश्रयम यर्हि निर्विषयम विरक्तम निर्वाण मृच्छतिवन सहसा यथार्चिहि आत्मानमत्र पुरुषो व्ययदानमेक मनवीक्षते प्रति निवृत्त गुणप्रवाह. हे आई, ज्याप्रमाणे भगवंताच्या
या ध्यानामध्ये मन निर्विषय होतं. आणि तो जो प्रश्न उपस्थित केला ना, ते दोघं जर एक असतील तर त्याची सुटका कशी व्हावी, मुक्ती कशी व्हावी, तर मनाला दुसऱ्या विषयाकडे लावा म्हणजे त्याची सुटका होईल. मनाला दुसऱ्या विषयामध्ये जाऊ द्या म्हणजे सुटका होईल, नाही तर सुटका होणार नाही. असं म्हणतात की एक गृहस्थ होता, त्याला भूत प्रसन्न झालं म्हणे, आणि भूत प्रसन्न झाल्यानंतर तो सगळं काम करायला लागला आणि म्हणताच क्षणीच काम व्हायचं. कोणतंही काम सांगा, अहो कुठेही जायला सांगा, ताबडतोब काम व्हायचं. पण भूताने सांगितलं, मी प्रसन्न झाल्यानंतर मला काम जर सांगितलं नाही तर मी तुम्हाला खाईन, मी तुमचाच गळा घोटीन, म्हणून मला कामात व्यस्त ठेवा. शेवटी याला एकदा कामाला पाठवलं आणि तेवढे 2 सेकंदामध्ये मित्राला विचारलं, मी काय करू? ज्ञानी माणसाला विचारलं. तो म्हणला, काही नाही. त्याला म्हणावं, आल्यानंतर कुत्र्याचं शेपूट नीट कर. आल्यावरून काय करू म्हणलं, सांग. कुत्र्याचं शेपूट नीट कर म्हणे. कुत्र्याचं शेपूट नीट कर, सरळ कर, आणि मगच ये. ते कुत्र्याचं शेपूट काही त्याला सरळ करता आलं नाही, कारण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, आणि म्हणून भूत काही परत आलं नाही. त्याला दुसरीकडे गुंतवलं. वेगळ्या अर्थाने मनाला जेव्हा आपण ध्यानामध्ये गुंतवतो तेव्हा ते संसारात परत येत नाही. तू जे म्हणतीस ना की हे जर एकरूप असेल तर ते आपल्या परावृत्त कसं होईल, तर त्याला दुसरीकडे लावा, भगवंताच्या ध्यानामध्ये लावा. म्हणजे त्या भगवंताच्या ध्यानात लावल्यानंतर ते परत संसारात येणार नाही. ते म्हणतात, मुक्ताश्रयम यरी निर्विषयम विरक्तुम निर्वाणमुच्यते मन सहसा यथार्चिः आत्मानमत्र पुरुषो व्यधानमेक मनवीक्षते प्रति निवृत्त गुणप्रवाह. या गुणप्रवाहामध्ये, गुणप्रवाह म्हणजे संसाराचा प्रवाह, नदीचा धो 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 चाललेला प्रवाह. त्या प्रवाहात एकदा माणूस अडकला की जो गटांगळ्या खात पुढे जातो. म्हणून त्याला जर त्या प्रवाहातून अलिप्त व्हायचं असेल तर आई तू यातून त्याला बाजूला कर, तरच मन निवृत्त होईल. आणि मग असा जो साधू आहे, असा जो समाधी पर्यंत गेलेला भक्त आहे, त्याला देहाचं बंधन वाटत नाही. देहंच, त्याला देह निरर्थक वाटतो. आणि म्हणून त्याने वर्णन केलंय की दैवादुपेतम अथ दैव वशादपेतम वासो यथा परिकृतम मदिरा मदांधा. उदाहरण एवढंच दिलंय की एखाद्या मदिरा प्राशन केलेला मदिरा मदांध जसा आपल्या कपड्याबद्दल देहाबद्दल विरक्त असतो. आता इथे मदिरा मदांध हे उदाहरण फक्त दिले, पण प्रत्यक्षात मदिरा मदांधाला अज्ञान आहे किंवा तो दारूच्या नादी लागलाय, हे सोडून द्यायचं. दृष्टांत परिपूर्ण कधीच घ्यायचा नसतो, दृष्टांत नेहमी अर्धवटच असतो. ते म्हणतात, मदिरा मदांध जसा स्वतःच्या देहाबद्दल तो कुठेही पडला, रस्त्यावर पडला तरी त्याला त्याचं भान नसतं, बेभान अवस्था फक्त घ्यायची. तेव्हा तो जसा बेभान आपल्या देहाबद्दल, आपल्या घराबद्दल, आपल्या कपड्याबद्दल बेभान असतो, त्याप्रमाणे हे देहंच तन्न चरमा सितमुत्थितं वा सिद्धो विपश्यति यदोद्यगम स्वरूपम दैवादुपेतमथ दैव वशादपेतं वासो यथा परिकृतं मदिरा मदान्धः दैवोपि दैव वशगः खलु कर्म यावत् स्वारंभकं प्रति समीक्षत एव सासुः तं संप्रपंच मधिरूढ समाधि योग स्वप्नं पुनर्न भजते प्रतिबद्धो वस्तुः. याप्रमाणे यथा पुत्राच्च वित्ताच्च प्रथम वर्त्या प्रतीयते अप्यात्मत्वेनाभिमत देहादेह पुरुषस्तथा. याप्रमाणे तो बेभान अवस्थेमध्ये जगतो, त्याला कशाचंही भान नसतं आणि कशाचंही आपुलकी नसते, तो परिपूर्णपणे निवृत्त झालेला असतो. हे आई, असा जो पुरुष आहे तो खऱ्या अर्थानं माझा भक्त समजावा. याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी हे विवरण केलं. आता यानंतर पुढच्या अध्यायामध्ये या संसारात लिप्त असलेला माणूस कसा गटांगळ्या खातो, पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जे वर्णन करतील. आणि शेवटी तो नरक कसा भोगतो हे जे वर्णन करतील तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.